हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन आणि त्याचसोबत ना माझ्या बाळाचं देवांचंसुद्धा मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता ना इथं व्हिडिओला सुरुवात झालेली आहे ॲक्च्युली पहाटे 5:15 वाजल्यापासून. कारण तेव्हा उठल्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा विघ्नेशचं वगैरे सगळं आवरलं. तो स्कूलमध्ये गेला आणि त्यानंतर त्याच्या पप्पांचं वगैरे सगळं आवरलं. आणि त्यानंतर ना आता हे दोघेजणसुद्धा ऑफिसमध्ये आणि कामावर गेल्यानंतर आणि शाळेमध्ये गेल्यानंतर मी माझ्या व्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर सकाळचं मी काही इथं शूट वगैरे काही केलेलं नाही, कारण सकाळी खूप गडबड झाली होती. आता त्याच्यानंतर ना देवांशची सकाळसुद्धा ना माझ्यासोबतच होते. म्हणजे पहाटे 5-5:30 वाजता तो माझ्याबरोबरच उठतो. तर त्यानंतर ना थोडाफार तो खेळतो, दमतो. त्याच्यानंतर त्याला थोडीफार झोप आली तर एक 10-15 मिनटं झोपतो, नाहीतर मग तो जागाच असतो. आता त्यानंतर ना आता 7:15 वाजलेले आहेत आणि त्यानंतर मी आता ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर सकाळी सकाळी इथं त्याची अशा पद्धतीनं पूर्णपणे मस्ती सुरू असते, कारण रात्रभर छानपैकी झोप झालेली असते आणि त्यामुळं ना तो एकदम फ्रेश असतो सकाळी सकाळी. तर आता इथं त्याच्यासोबतच खेळत खेळत ना सकाळची जी कामं आहेत ना, बेडरूममधलं अंथरुणं वगैरे सगळं आवरून घ्यायचं. त्यानंतर झाडलोट वगैरे करायची, केर कचरा काढायचा सगळ्या रूममधला. तर ही सगळी कामं जी असतात ना, तर ती त्याच्यासोबतच आता मला करून घ्यावी लागतात. कधी कधी कामांचं शेड्यूल थोडंसं पुढे मागे वगैरे असं होतं, पण जशा पद्धतीनं त्याचा मूड असेल तर त्या पद्धतीनं कामं मी आवरून घेण्याचा प्रयत्न करत असते. तर आता ना थोडीफार थंडीसुद्धा सुरू झालेली आहे. अजून जास्त म्हणावी इतकी थंडी नाही आहे. आता 2-3 दिवस तर थंडी कमीच आहे, पण थंडीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं ना सकाळी उठायला अगदी जीवावर येतं. पण सकाळी शाळा असते, यांचं ऑफिस असतं, तर त्याच्यामुळे उठावं हे लागतंच. आणि त्याचसोबत ना देवांश पण कधी कधी उठला आणि खूप गडबड झाली तर मग खूप कधी कधी कंटाळा येतो आणि खूप चिडचिडसुद्धा होते. पण ठीक आहे, लहान बाळ आहे त्याच्यामुळे या गोष्टी तर होतच राहणार आहे. तर आता इथं अंथरुणं वगैरे सगळी मी आवरून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर हा छोट्या बेडवरती जो काही पसारा आहे ना, देवांचे कपडे वगैरे जे आहेत ते किंवा अंथरुणं वगैरे, तर ते सगळं पहिलं व्यवस्थित करून घेते. आणि त्याचसोबत ना त्यालासुद्धा ना इथे माझ्यासोबतच बसायचं आहे, माझ्यासोबतच त्याला पण थोडंफार काम करायचं आहे. तर बऱ्याचदा असं होतं ना की मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालते, पसारा वगैरे आवरून ठेवते आणि लगेच ना तर तो तो पसारा सगळा खाली घेतो आणि त्याच्यामुळं मला ना डबल डबल कामंसुद्धा करावी लागतात. तर इथं मी सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि इथं आता तो खेळतो आहे तोपर्यंत ना छोटा बेड जो आहे तो बेडशीट वगैरे सगळं आवरून घेतलं. आता ना बेडशीट मी एक 4-5 दिवसांनी वगैरे चेंज करते. दिवसाला किंवा 2 दिवसांनी वगैरे चेंज करत नाही, कारण थंडीमुळे बऱ्यापैकी त्याला डायपर असतं, कपड्यांचं डायपर असतं किंवा आपलं जे रेग्युलर डायपर आहे ते असतं. तर त्याच्यामुळे जास्त काही बेडशीट वगैरे खराब होत नाही. तर त्याच्यामुळे ना एक 3-4 दिवसांनी बेडशीट वगैरे बदलते. तर आता ना इथे बेड वगैरे आवरून घेतलेला आहे आणि तिथे तो खेळतो आहे तोपर्यंत खालचं जे आहे ते सगळं आवरून घेते. लादी वगैरे पुसायची, झाडू वगैरे मारायचा आहे, त्याच्यानंतर जेवणाचं थोडंफार बघायचं आहे. तर इथे ना आता सकाळी सकाळी त्याला ना थोडंसं पाणी वगैरे प्यायला देते मी. आणि त्यानंतर मग पूर्ण दिवस त्याचा फ्रेश आणि छान जातो आणि त्याच्यामुळे ना त्याचं व्यवस्थित म्हणजे सकाळचं शिशीचं टायमिंग वगैरे आहे, तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रेग्युलाइज होतात. आणि त्यानंतर ना थोडा वेळ त्याला कोवळं ऊन असेल तर कोवळ्या उन्हामध्ये नेते. आता दररोज तर मला काही जायला भेटत नाही टेरेसवर किंवा पार्किंगमध्ये वगैरे. ज्या दिवशी हे वगैरे घरी असतील किंवा निवांत असेल त्या दिवशी मी त्याला घेऊन जाते. नसेल तर मग इथं गॅलरीमध्येच ना थोडासा फेरफटका मारते. आणि इथे ना गॅलरीमध्ये सगळ्यात आवडीचं त्याचं काम म्हणजे ना जे झाडं वगैरे आहेत ना तिथे खेळायचं, त्याची पानं तोडायची, फुलं तोडायची. तर हे त्याचं सध्या खूप फेवरेट काम झालेलं आहे. तर इथे आता गॅलरीमध्ये फेऱ्या मारते. तर बघते थोडंसं त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते, कारण सकाळी लवकर उठला तर त्याच्यामुळं थोडाफार वेळ झोपतो तो. आता ना मी मागच्या माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बऱ्याचदा सांगितले, एकदा मुलं मोठी व्हायला लागली ना की झोपेचं शेड्यूल खूप कमी होतं आणि तसंच त्याचं झालेलं आहे. झोपतो बऱ्यापैकी, पण तसं त्या मानाने खूप कमी झोपतो तो. आणि इथे ना आता थोडा वेळ मी त्याला झोपवले. तर आता ही सकाळची झोप आहे ना ह्याची काही गॅरंटी नसते, कधी 15 मिनटं असते, कधी अर्धा तास असते किंवा पाऊण तास असते. तर तोपर्यंत ना मी सकाळचं माझं जे स्किन केअर वगैरे जे आहे ना तर ते पटकन आवरून घेते. तर आता ना इथं कच्चं दूध आहे, थंडीचे दिवस सुरू होत आहेत ना, तर आता कच्चं दूध सकाळी मी ठेवलं होतं थोडंसं आणि तेच दूध मी आता घेतलेलं आहे. थोडंसं फ्रीजमध्ये होतं त्यामुळे थंड होतं, तर मगाशीच बाहेर काढून ठेवलं होतं मी. तर त्या दुधानं ना चेहऱ्याला छानपैकी कच्चं दूध लावायचं, त्याच्यानंतर चेहरा छानपैकी मसाज करायचा, एक 15 ते 20 मिनटं चेहऱ्यावरती ठेवायचं. आणि इथे ना दूध थोडंसं जास्त ठेवलं होतं मी.
तर त्यामुळे ना माझ्या हातांना वगैरे पण छानपैकी लावून घेतलं आणि खूप रिलॅक्स वाटतं. आणि दुधामध्ये जे लॅक्टेजन वगैरे असतं तर ते आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं. तर त्याच्यामुळे दुधानं जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल आणि कच्चं दूध काढून ठेवलं असेल, गरम केलेलं दूधसुद्धा चालतं, पण चांगले रिझल्ट वगैरे हवे असतील, स्किनमध्ये थोडंसं फेअरनेस हवं असेल आणि छान सॉफ्ट स्किन हवी असेल, तर कच्चं जे दूध आहे ना त्याने छानपैकी चेहऱ्याला मसाज करायची. हे तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा सकाळीसुद्धा करू शकता. तर माझं फिक्स नसतं, मला जसं टाईम भेटेल. संध्याकाळी जर दूध गरम केलं तर संध्याकाळी, सकाळी गरम केलं तर सकाळी. आणि ते पण लक्षात राहिलं तर. ज्या दिवशी लक्षात राहणार नाही त्या दिवशी मग स्किप पण होऊन जातं. तर ते छानपैकी चेहऱ्याला लावलेलं आहे ना. तर इथं किचनमध्ये बघताय तुम्ही सगळा पसारा तसाच पडला होता, कारण सकाळी सकाळी ना ह्यांचं टिफिन वगैरे आवरणं, चहा नाश्ता वगैरे होणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर ते सगळं आवरल्यानंतर हे दोघे पण घराबाहेर पडल्यानंतर ना मग देवांशच्या वेळेनुसार मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आवरून घेत असते. तर पसारा हा सगळीकडं होतोच होतो. पसारा झाल्यानंतर थोडीशी चिडचिड होते, पण त्यानंतर ना थोडंसं आवरलं, थोडासा टाईम भेटला, एक 5 ते 10 मिनटात पटकन सगळा पसारा आवरून होतो. तर तेच आता मी इथं ना देवांशला पण घेतले आणि हे सगळं क्लीन करते, कारण ज्यावेळी आपल्याला पुढची आता सगळी कामं करायची आहेत ना, कारण आता माझा चहा नाश्ता वगैरे सगळं बाकी आहे. तर तोपर्यंत हे सकाळचं जोपर्यंत पसारा आवरून क्लीन थोडंसं किचन करणार नाही ना, तोपर्यंत पुढची कामं करायलासुद्धा एनर्जी वाटत नाही आणि फ्रेश वाटत नाही. थोडंसं किचनचा पसारा आवरला आहे आणि आता इथे ना देवांशला घेऊन तर काही बाकीची कामं होणार नाहीत, म्हणून त्याला ना असं पाळण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्या ट्रॉलीमध्ये, आणि छानपैकी त्याला लाह्या दिलेल्या आहेत जेणेकरून तो एंगेज होईल तिथे. तोपर्यंत मीनवाईलला मी पटकन फ्रेश झालेले आहे. आणि फ्रेश झाल्यानंतर ना माझं रेग्युलरचं जे सकाळी स्किन केअर असतं, जे मी माझ्या आधीच्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं आहे की विंटरमध्ये कशा पद्धतीनं आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. तर ते सगळं व्यवस्थित मॉइश्चरायझर लावले, बॉडी लोशन वगैरे लावलेलं आहे छानपैकी. आणि इथे ना वेणी घातलेली नाही, तोपर्यंतच बाळाला झोप पण येत होती. तर त्यासाठी ना मध्येच त्याला इथं झोपवायला घेतलं, कारण तो जर आता झोपला ना तर माझा नाश्ता, चहा पाणी वगैरे, देवपूजा, तर ही सगळी कामं होतील. तर त्यासाठी आले इथे. आता इथे त्याला थोपटून हलवून गाणं म्हणत 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 त्याला झोपे घातलेलं आहे. आणि फायनली ना त्याला आता मी झोपवते आणि मग माझी पुढची कामं करते. तर इथे आता झोपले बाळ. आणि मध्येच मी जेव्हा आंघोळ करायला गेले ना, तर तेव्हा त्याने काय केलं आहे, हा जो नळ आहे तर तो आम्ही यूज करत नाही आणि कोणाच्या आमच्या लक्षात पण नाही आलं. पण त्याने ना त्या ट्रॉलीमध्ये मी त्याला बसवलेलं, त्याचा हात तिथे जात होता, तर माझ्या काही पटकन लक्षात आलं नाही. तर त्याने ते कॉक सगळा फिरवला आणि ते व्हाईट लादीवर पटकन मला तेव्हा कळलं नाही. तर आता मी जेव्हा किचनमध्ये आले आणि बघते ना, तर खाली इतकं सगळं पाणी आलं होतं. तर त्याच्यामुळे मला ना डबल काम झालं. तर मी म्हटलं आता तो छानपैकी झोपला ना, तर माझी सगळी जी कामं आहेत ती फटाफट आवरेन. पण हेच काम आवरण्यासाठी माझा बराच वेळ गेला, कारण ती सगळी लादी स्वच्छ पुसून घेतली, डबल कपड्याने पुसली ती, कारण तो उठला आणि पटकन बाहेर आला तर त्याचा हात वगैरे घसरेल. त्याच्यामुळं मग ते सगळं आवरून घेतलं. आता इथे फायनली ना केस विंचरते. आता सकाळी मोस्टली ना माझे केस मी वरतीच असे बांधून घेते, कारण सकाळी रिकामे केस सोडत नाही, कारण देवांशला मग खूप केस ओढत बसतो आणि थंडीमध्ये ना खूप केस म्हणजे असे सलतात डोक्यामध्ये. तर त्यासाठी केस वगैरे छानपैकी बांधून घेतलेले आहेत. आणि आता इथे बाळ झोपलं आहे तोपर्यंत त्याचं खाऊ जो आहे, उठल्यानंतर जे लागणार आहे, खीर वगैरे, पेज वगैरे, तर तीसुद्धा रेडी करून ठेवते, जेणेकरून तो उठल्यानंतर ना थंड झाली की मला त्याला भरवता येईल छानपैकी. आणि हे सहसा मी ना 9, 9:15 करते, त्याच्या झोपण्याच्या वेळेनुसार. जर तो नाही झोपला तर त्याचं सकाळचं जे काही पहिलं खीर वगैरे जी काही असते तर ती लवकर होते. आता इथं मी रव्याची खीर करते, त्यासाठी छानपैकी रवा तुपामध्ये भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि स्वीटनेससाठी ना त्याच्यामध्ये साखर वगैरे नाही टाकलेली आहे मी, कधी गूळ टाकते, किंवा आज मी खजूर भिजवली होती आणि अंजीर भिजवलं होतं. तर तेच खजूरच्या बिया वगैरे काढून स्वीटनेससाठी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता बारीक गॅसवर ना थोडंसं झाकण ठेवलेलं आहे, जेणेकरून छानपैकी रवा त्याच्यामध्ये शिजेल आणि तो उठेपर्यंत ना ते थंडसुद्धा होईल, जेणेकरून तो उठल्यानंतर मला त्याला व्यवस्थित भरवता येईल. आता आलेली आहे हॉलमध्ये आणि हॉलमधलंसुद्धा सगळं काम तसंच पेंडिंग आहे, कारण बेडरूम मगाशी आवरली. आता हॉलमधला ना हा विघ्नेशचा थोडाफार संध्याकाळचा किंवा सकाळचा पसारा असतो. त्याची शाळा सुरू झाली त्यामुळे पुस्तकं इकडे तिकडे पडलेली असतात, ट्युशनचे, स्कूलचे वगैरे असं. तर ते सगळं आवरून घेते. सोफा वगैरे आहे, उशा वगैरे इकडे तिकडे झालेल्या असतात, कारण सकाळी दोघांचीसुद्धा गडबड असते.
तर ते सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं. सोफा वगैरे व्यवस्थित ठेवला. त्याचं बेडशीट वगैरे आहे ते छानपैकी केलेलं आहे सोफ्याचं. आणि इथे सुद्धा बाळाला ना सकाळी सकाळी कधी हॉलमध्ये असतो तर त्यासाठी सतरंजी टाकून ठेवते, कारण थंडी असते त्यामुळे तो सतरंजीवर खेळेल. पण बऱ्याचदा असं होतं ना, सतरंजी फक्त अशी अंथरलेलीच असते आणि तो इकडे तिकडे फरशीवरच खेळत असतो. तर असो, आता हे सगळं लहान मुलांचं सुरूच राहतं. आणि त्यानंतर ना आता इथे पहिला कचरा काढून घेते आणि त्यानंतर माझा नाश्ता वगैरे चहा ते सुद्धा अजून बाकी आहे, ते सुद्धा मला करायचं आहे. आणि हा जो बॉक्स वगैरे हे छोटं मोठं सामान आहे ना, तर ते विघ्नेशला त्याच्या प्रोजेक्टसाठी वगैरे लागतं आहे. तर त्याच्यामुळे ना ते इथेच ठेवायला सांगितले, जेणेकरून ते प्रत्येक वेळी बाहेर न्यायचं आणि आत आणायचं. त्याच्यामुळे त्याला म्हटलं तुझं प्रोजेक्ट होईपर्यंत ते इथंच ठेव. तर हॉलमध्ये सुद्धा बऱ्यापैकी मग पसारा होतो त्याचा, कारण कधी कुठली गोष्ट त्याला प्रोजेक्टला लागेल तर त्यासाठी सगळं त्याला सांगितलं आहे ते इथेच हॉलमध्ये आणि सोफ्याच्या खाली तू ठेवून दे. आता इथे ना कपडे धुवायला मी मशीनमध्ये टाकायला चालले होते आणि तेवढ्यात ना चिरंजीव उठून आले. म्हणजे झोप झाली, हार्डली एक 20 ते 25 मिनटाची झोप झाली. तोपर्यंत माझं इतकंच काम आवरलेलं आहे. आता माझा नाश्तासुद्धा बाकी आहे. आणि सकाळी सकाळी मोस्टली ना मी जर यांच्यासोबत सकाळी जर कोमट पाणी आणि लिंबू वगैरे घेतलं किंवा तूप टाकून घेतलं किंवा सुंठ आणि कोमट पाणी वगैरे घेतलं तर नाश्ता थोडंसं लेट करते मी आणि मध्येच थोडंसं ड्रायफ्रूट्स वगैरे असं खाऊन घेते. तर आता बाळ उठलेलं आहे तर म्हटलं सकाळी सकाळी ना पटकन त्याला अंघोळ घालून घेऊया. आता अंघोळीचं पण त्याचं टायमिंग ना असं फिक्स नसतं. जर तो व्यवस्थित झोपला तर मग त्याला अंघोळीला दुपार होते किंवा दुपारी वगैरे पण छान झोपला, हे घरी वगैरे असतील तर मग संध्याकाळी अंघोळ घालते. आणि मग जेव्हा कोणीच नसतं घरामध्ये आणि ते जास्त झोपत वगैरे पण नाही, तर त्यासाठी मी सकाळी सकाळीच अंघोळ घालते, जेणेकरून अंघोळ घातल्यानंतर ना त्याला फ्रेश वाटेल आणि जेवण वगैरे भरवल्यानंतर कदाचित तो झोपेल. तर त्यासाठी आजसुद्धा ना सकाळी सकाळीच इथे अंघोळ घालून घेते त्याला. सकाळी सकाळीच म्हणजे खूपसुद्धा सकाळ नाही आहे, कारण आता साधारणतः एक 10:30 वगैरे झाले असतील जास्तीत जास्त, कारण घड्याळ तर काही मी बघितलेलं नव्हतं. तर इथे आता त्याला ना मग मालिश करून घेते. तर थंडी पण आहे त्याच्यामुळं मालिश काय मी स्किप करत नाही. तो जोपर्यंत जेवढी करून देतो, खूप जास्त मालिश नाही करून देत, पण जेवढी करेल तेवढी ॲटलिस्ट मालिश त्याला मी करते आणि छान खुश होतो. आता थोडंसं कॅमेऱ्याची स्क्रीन वगैरे कळते ना, तर तिकडे बघण्याचा आणि जाण्याचा घेण्याचा प्रयत्न करतो. तर इथे छानपैकी बाबूची आता अंघोळ वगैरे झालेली आहे. अंघोळ करून आम्ही आलेलो आहोत आणि आता छान इथे आता त्याला ना रेडी करते. लोशन वगैरे त्याचं लावून वगैरे सगळं कपडे घालून त्याला रेडी करते आणि मग त्याला जेवण भरवते. तर सकाळी सकाळी ना इतकी गडबड होते ना सगळ्या कामांची, तर कोणी मदतीला असेल तर ठीक आहे आणि नसेल तरी ठीक आहे. एकदा सवय झाल्यानंतर इतकं काही वाटत नाही. थोडंसं कामाचं रुटीन जे आहे ते पुढे मागे वगैरे असं होत राहतं, तर एवढा काही इश्यू येत नाही. तर इथे छानपैकी बाळाला रेडी केले आणि त्याला आता जो खीर केली होती मी रव्याची, तर ती खीर त्याला बऱ्यापैकी इथे खायला आवडलेली आहे. भरवते मी इथे आता त्याला. आणि त्याचं ना खेळण्यांमध्ये वगैरे खूप लक्ष असतं. कॅमेऱ्यामध्ये हल्ली लक्ष जरा जायला लागले आमचं आणि इकडे तिकडे बघत बघत छानपैकी तो खातो आहे, मस्त एन्जॉय करतो आहे. कधी कधी गॅलरीमध्ये भरवते त्याला किंवा मग कधी घरामध्येच भरवते. त्यानंतर ना आता माझा नाश्ता वगैरे केला, पण ते सगळं काय मी शूट केलेलं नाही, कारण गडबडीमध्ये तो जागा होता, त्याच्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही. मला जितकं शूट करता आलं तितकंच मी घेतलेलं आहे. आणि तो जागा असेल ना तर तो मोबाईल वगैरे पकडायला येतो, त्यामुळे तो जास्त काही मला ठेवता येत नाही. आणि आता ना दुपार झालेली आहे. आता विघ्नेशसुद्धा शाळेतून आलेला आहे, आम्हाला जेवायचं पण आहे. आणि बाळ काय, मी सकाळी अंघोळ घालूनसुद्धा तो काही झोपलेला नाही. तर त्याच्यानंतर ना त्यासाठी सकाळी ह्यांच्या डब्याबरोबर चपाती भाजी सगळं झालं होतं. पण आज हा नॉनव्हेजचा वार आहे, त्याचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याच्यामुळे विघ्नेशसाठी मच्छी बनवलेली आहे इथे आणि इथे आता मी त्याला मस्तपैकी जेवण वाढते. तर चला, आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब